हॅलो फ्रेंड्स, तर हॅपी संडे. तर काल मस्तपैकी जारमध्ये आवळा, निंबू, थोडेसे सब्जा, तर अशी हेल्थ ड्रिंक बनवली होती. तर मस्तपैकी थोडंसं पाणी आता उरलं तर हे मॉर्निंगसाठी हेल्थ ड्रिंक, आणि त्यानंतर थोडेसे मूव्स, एक्सरसाइज. तर असं संडे रुटीन चालतं थोडंसं मस्तपैकी. मी एक विचार करते की पहिलं काही असं नव्हतं, नाही का? हे असे जार्स, म्हणजे आम्ही लहान लहान होतो तर अक्षरशः मातीच्या घरापासून राहिलेले लोक, म्हणजे नाही का, आम्ही पण चुलीवर स्वयंपाक करणे. गॅस तर मला वाटतं मी लहानपणीच्या नंतर 22-23 वर्षानंतर पाहिला असेल. म्हणजे पहिली कुकिंग मी गॅसवर लग्न झाल्यावरच केली असेल असं वाटतं. तर पहिलं कुणी पाहुणे वगैरे यायचे तर लिंबू, डायरेक्ट असा फ्रेश लिंबू सरबत. तर आता काय हे असं काय निघाले. आता होतं आवळा म्हटलं, जास्त मी टेचला होता तर त्यामुळं झाला ज्यूस. तर मग हॅपी संडे असा मग. असं वेळ कमी असल्यामुळे पण आपण असं जारमध्ये बनवू शकतो की नाही का, असं ठेवले पाणी दिवसभरामध्ये 4-5 ग्लास रेडी होतो. असा कोणी पण घरामधले पिऊ शकतात. मुलं वगैरे कंटाळा करतात तर आपण बनवू शकतो असं आपण, नाही का, विदाऊट शुगर. म्हणजे सब्जा, लिंबू आणि आवळा. तर मस्त फ्लेवर रेडी होतो. आणि खरंच म्हणजे 1 ग्लास सकाळी जर आपण पिला, कोणी साखर टाकतं, कोणी म्हणजे नाही का, मी विदाऊट साखर नको वाटतं मॉर्निंगला लवकर एकदम. नंतर चहामध्ये वगैरे एवढं पण नाही की आपण डाएट थोडी. तर 4-5 ग्लास रेडी होता त्याचे. आणि मस्त रिफ्रेश ड्रिंक. काय नाही, सोपं आहे. 2-3 स्लाईस लिंबूचे, एक आवळा मस्त टेचून एवढा जार, आपला 1-1.5 लिटरचा जारमध्ये आपण रेडी करू शकतो. तर हे मॉर्निंगला कधी कधी 2. आणि नंतर मग टेबलवर थोडीशी बडीसोप असते. बडीसोप पण आपण टाकू शकतो, पण मी काय टाकली नाही बडीसोप. तर हे रुटीनमध्ये चालतं. मस्त टेस्ट लागतो. मुलांना पाहिजे असलं तर थोडीशी आपण शुगर ॲड करू शकतो, कधी कधी होऊ शकतो असं, म्हणजे हेल्थचं काळजी घेण्यासाठी. तर त्यामुळं केसांचा ग्लो, चेहऱ्याचा ग्लो, तर नॅचरली, म्हणजे नाही का, आता काही मेकअप नाही, काही नाही, पण आहे म्हणजे ग्लो येतोच. पण कंटिन्यू थंडीपासून अजून आवळा भेटतो आहे फ्रेश. मुरब्बा वगैरे बनवण्यापेक्षा हे असं जर आपण पिलं तर खूप बेनिफिट भेटतात आपल्या बॉडीला. पहिल्या जमान्यात असं काही नव्हतं, पण आपण चालू आहे आपण पण जमण्यासारखं थोडंसं. मला तर फ्रेशच, म्हणजे मी आज म्हणजे भरपूर दिवसांनी बनवलं आहे म्हणजे असं. तर जाऊ दे म्हटलं, चला